नमस्कार मंडळी, आजच्या परघरीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी कृष्णा, तुमचा आजचा होस्ट. आपण ह्यावेळेस थोडं जरा डिफरंट टॉपिकवर बोलूया. थोडं जरा ह्युमनची डार्क साईड आपण एक्सप्लोअर करूया. थोडक्यात म्हणायचं झालं तर ह्युमन्सचे थोडे जे डार्क इमोशन्स असतात त्याला आपण उजेड टाकणं गरजेचं आहे. जसं माझ्या तोंडावर आता उजेड आहे, तसाच ह्युमन्सच्या इमोशन्सवर पण उजेड टाकणं गरजेचं आहे. तसंच एक कॉन्सेप्ट आहे, एक फिलॉसॉफी आहे, जी की ह्युमन्सच्या डार्क इमोशनमधून आलेली एक फिलॉसॉफी आहे. त्याचं नाव म्हणजे सिनिसिझम. ह्याचाच आम्ही उलगडा म्हणजे ह्या सिनिसिझमचं मेन्शन आम्ही आमच्या मागच्या पॉडकास्टमध्ये केलं होता. आणि त्या पॉडकास्टमध्ये आम्ही काय सिनिसिझम असं काही त्याच्यावर काही चर्चा केली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करूया. तर सिनिक्स जे होते ते एक रोमन काळातले एक माणूस होता. जास्त स्टोरीज जात नाही, मी थोडक्यात आपटतो. तर त्याला म्हणजे त्याचं सगळं, त्याकडे पैसा वगैरे होता भरपूर, त्याचं सगळं हिरावून घेतलं आणि त्याला रस्त्यावर टाकलं. मग त्याला कोणत्याही गोष्टीवर विश्वास राहिला नाही. आणि त्यानं म्हणलं की आता माझ्याकडे जी फ्रीडम आहे, आता जी ह्युमन फ्रीडम असते, जी की सगळ्याकडे असते, त्यानं त्याचा पुरेपूर वापर केला. आणि सगळंच म्हणजे जी बेसिक जे माणसांची जी वागणूक असते, जी म्हणजे रूल्स असतात, समजा ग्राउंड सेट रूल्स असतात, की जी अनस्पोकन रूल्स असतात, ते त्यानं सगळेच मोडले. म्हणजे गावात हिंडायचा म्हणजे कुत्र्यासारखं राहायचा, रस्त्यावर मुतायचा, स्त्रियांना उगाच छेडायचा. आणि थोडक्यात म्हणजे त्याचं एक सिनिकल जीवन. मग त्याला एक सिनिक, आणि ते स्वतःच्या प्रेमात होतं. स्वतःच्या प्रेमात म्हणजे त्याला जगाशी काहीही घेणं देणं नव्हतं. आणि त्याच्यामुळं ते एक सिनिसिझममध्ये होते. त्याचे पण फॉलोअर्स होते त्या सिनिकचे. आणि फन स्टोरी म्हणजे जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट त्याच्यापाशी आला, तो वाईली झोपला होता. आणि त्याला विचारलं अलेक्झांडरनं की तुला काय पाहिजे, काही देतो मी. कारण ते आता त्यानं खूप अचीव केलेलं होतं. मग ते लिटरली काही देऊ शकत होतं त्या स्निकला. मग ते म्हणलं की झोपायचं, माझ्या उन्हाच्या मदत येऊ नको. त्याची सावली त्याच्या तोंडावर पडायली होती, तर माझ्या उन्हाच्या मदत येऊ नको, पण सर बाजूला. तेवढीच त्याची इच्छा होती. आणि गेला अलेक्झांडर, ते पण काय करणार आहे, त्याची विश शेवटी त्यानं ग्रँटच केली. तर हे बेसिकली सिनिसिझम तिथून त्याचं म्हणजे बाहेर आलं, ते कॉन्सेप्ट, ती फिलॉसॉफी तिथून बाहेर आली. सिनिक्सचं मेन बिलीव्ह काय होता की त्यांना वाटत होतं की पीपल त्यांचं सेल्फ इंटरेस्ट नसूनच वागते, जे की सम एक्सटेंट पर्यंत खरं आहे. कारण जग सेल्फ सेंटर्ड असतं, लोक पहिल्यांदा स्वतःचा विचार करतात. पण त्यांनी ती एक्स्ट्रीम एक्सटेंट पर्यंत झालं की ही जगच सेल्फ सेंटर्ड आहे आणि कोणाला कोणाचं काही घेणं देणार नाही. मग ते त्याच वेमध्ये बघायला लागले. आणि ही जी सिनिसिझम आहे ती अजून परत उगम पावायले. कारण जग ते उगम पावू दिले आता. ही करप्शन, पॉलिटिकल करप्शन, करप्टेड वर्ड्स, ही सगळं बघून सिनिसिझमकडे वळायला, जी की चांगली गोष्ट नाही आहे. कारण सिनिसिझम काय भारी फिलॉसॉफी नाही आहे, किंवा अशी फिलॉसॉफी नाही की जी तुम्हाला असं वाटतं की फॉलो करावी. तर ही सिनिसिझम जे आहे ते एक विजडमच्या आधीची स्टेप आहे. आता हे कसं म्हणाल मी की पहिलं स्टुपिडिटी येते. स्टुपिडिटीमध्ये तुम्हाला म्हणजे जस्ट तुम्ही डिल्युजनमध्ये जगतात, स्वतःला खोटं बोलतात वगैरे, आणि त्याच एका इमॅजिनरी ह्याच्यात जगत असतात. एकदा तुम्हाला चापट बसली जगाची, तोंडावर पडलात की मग तुम्ही जागे होतात आणि तुम्हाला खरं जग काय दिसतंय, मग ते सिनिसिझममध्ये येतं. आणि खरं जग दिसल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळतं की ॲक्च्युली काय आहे, की हाऊ थिंग्स मेंट टू बी, किंवा एक नेमका खेळ कसला चालू आहे, ही सगळं कळाल्यानंतर मग ते विजडमकडे कन्वर्ट होत होतं आपण, सिनिसिझमकडून. मग सिनिसिझम ही एक फर्स्ट स्टेप आहे विजडमकडे जाण्याची. खऱ्या ज्ञानाकडे जायची ही पहिली पायरी आहे सिनिसिझम म्हणजे. ते मी असंच एकदा विचार करत होतो. मग मला असं एक जरा नाद आहे एखाद्या गोष्टीला पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवणं. मग मी तसा पर्स्पेक्टिव्ह माझ्या डोक्यात आला की मी राईट डाऊन करतोय. तर त्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर, नाही तर मी वाचून पण दाखवू शकतो तुम्हाला. तर जी स्टुपिड पीपल असतात त्यांना ते जस्ट खाली जमिनीकडे बघायलेले असतात.
मग ते स्वतःलाच खोटं बोललेले असते, ते चिखलात थांबलेले असतात, ते खाली बघत असतात आणि त्या चिखल्याकडे बघत ते स्वतःला खोटं बोलायला असते. त्यांचे डोळे बंद असतात आणि वाटते त्यांना की फुलाच्या मैदानात आहेत आणि ह्या फुलाच्या मैदानात काही नाही, सगळा आनंद आहे. किंवा ह्याचं एक दुसरं पण येतं की नायलिझम, की डोळे उघडून तरी काय करायचं, आपल्या डोक्यात जगलेलं परवडतंय किंवा त्या डिल्युजनमध्ये जगलेलं परवडतंय. त्यामुळे ही स्टुपिडिटीची स्टेज असते की तुम्ही खाली बघायला, खाली ग्राउंडकडे बघायला तुम्ही ब्लाइंडेड आहात रियालिटीपासून. तुम्हीच तुमच्या एका फॅन्टसी लँडमध्ये जगायलात, एका कन्स्ट्रक्टेड फॅन्टसी लँडमध्ये जगायलात आणि तुम्हाला रियालिटीची काही जाणीव नाही. ते म्हणजे स्टेट ऑफ स्टुपिडिटी. आणि पुन्हा शेवटी तुम्हाला चिखलात चालता एकदा अडकून पडतात तुम्ही आणि जाग येते तुम्हाला. तुम्ही वरी बघता, वरी ढगच ढग आहेत. आता पावसाळा चालू, रिलेव्हंट आहे खूपच. तर ढगच ढग आहेत वरी आणि खूप काळोख आहे, अंधार आहे जगात. जे तुम्हाला स्टुपिडिटीच्या स्टेटमध्ये वाटलं होतं की जग सुंदर आहे, फुलाची गार्डन आहे, ते काही नाही. तुम्हाला चिखल दिसतो खाली आणि वरी ढग आहेत. मग काय तेवढं काही मग अर्थ वाटत नाही आपल्याला. मग आपल्या ते एकदा डिल्युजन तुटलं की मग फक इट. आपण म्हणतात की आता मी जसं जगू वाटेल तसं जगणार. आणि ती एक सिनिसिझमची स्टेट बाहेर येते की तुम्हाला दिसतंय की डोळे उघडतात तुम्ही, तुम्हाला दिसतंय की राजकारणी लोक कसे करप्शन खेळतात, हे कसं गेम चालू आहेत आणि लोकांचे पण माइंड गेम्स कसे चालतात. आणि सगळी डार्क साईड तुम्हाला ते एकदाच बाहेर भेटते. एकदा तुम्ही ती स्टुपिडिटीच्या स्टेटवरून उठलात ना, मग तुम्हाला ते दिसायला चालू होतं की कसं जग वर्क करते. आणि मग ते एक सिनिसिझमला ट्रिगर करताय, ते तुमच्या मनातला जे सिनिक आहे त्याला ट्रिगर करताय. आणि तुम्हाला वाटतं की मग काय सगळे सेल्फ सेंटर्ड आहेत, पण मी पण तसंच होईल आणि मी माझ्यासाठीच जगेल, दुसऱ्यांना जगून काय करायचंय, दुसरे पण तसंच करतायत. मग नो कनेक्शन, काहीच कनेक्शन करायचं नाही, ते तशीच जीवन जगायचं. आणि शेवटी मग किती दिवस जगणार आहे तुम्हाला, कोणावर तरी डिपेंड व्हावं लागेल. आणि मग ते एकदा कळालं की हे तुमचा मार्ग असू शकत नाही, सिनिसिझम म्हणजे तुमचा शेवटचा उपाय असू शकत नाही, की मग तुम्हाला कळतं की ओके असं वर्क करते, अशा गोष्टी वर्क करतात. आता ते फुल पॅसेज जर वाचून दाखवायचं असेल तर एक वेगळ्या वेमध्ये लिहिलं मी, तर वाचून दाखवतो. यू लुक ॲट द ग्राउंड बिनीथ युअर फीट, यू सी ओनली मड अँड नथिंग एल्स. वी लाई टू अवर सेल्फ दॅट इट इज ब्युटिफुल ग्रीन ग्रास and try to hide that mud with either false optimism म्हणजे खोटा सकारात्मकपणा, or false nihilism. दोन्ही फॉल्सच आहेत, बट बोथ आर फॉल्स टू द आईज ऑफ द वाईज. म्हणजे जो वाईज माणूस आहे त्याच्या ज्या दृष्टिकोनातून त्या दोन्ही गोष्टी हीच आहेत, फेकच आहेत. कारण डोळे बंद करून ठेवलेले विश्वास असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारे बघितले तर खोटेच असणार. वाईज नोज दॅट युअर आईज आर क्लोज्ड, what you are thinking is nothing but false product of your mind's creation, and deep down we are scared to open our eyes to the world before us, so we lie to ourselves endlessly. State of stupidity. म्हणजे आपण स्वतःला खोटं बोलतो. आपल्याला पण माहीत असते की असं काही इतकं पण सुंदर जग नाही किंवा इतकं पण बेकार जग नाही. मग ते आपण तरी आपल्या डोक्यातच राहतो, कारण आपल्याला ते मजा येते आपल्या एका परसेप्शन, एका वर्ल्डच्या परसेप्शननुसार राहायला, की आपल्या डोक्यात ओके असं जग आहे. आणि मग ती जी बिलीव्ह आहे त्याला तोडणं अवघड असते, कारण आपण स्वतः बनवलेलं असते ना. दुसरी स्टेट, यू लुक अप देअर आर क्लाउड्स अँड नाव यू एक्नॉलेज द क्लाउड्स अँड क्रिटिसाइज देम. मग तुम्हाला एकदा ते वरी बघितलं की ढग दिसतात आणि तुम्ही मग क्रिटिसाइज करतात की किती करप्ट आहे वर्ल्ड किंवा किती घाण आहे ह्या जगात. मग तुम्हाला ते दिसायला लागलं की तुम्ही क्रिटिसाइज करायला चालू करतात आणि शिवाय देतात. आणि जी सिनिक्स असतात त्यांचं म्हणजे ते काय असं नाही की करप्शन घालवण्याचा प्रयत्न करतील किंवा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. ते ओके असे सेल्फ सेंटर्ड आहे, मी पण सेल्फ सेंटर्ड होतो. पण वाईज मॅन तसे नसतात, ते जस्ट दुसरे तसे, तर त्यांच्या ढंगमध्ये मला सामील नाही व्हायचं. मी माझाच स्वतःचा एक ढंग तयार करेन, त्यात सामील होईल मी. आणि ह्या वेड्यांच्या जत्रेत मी सामील नाही होणार. पण सिनिक्सचं थोडं वेगळं, ते ह्याच जत्रेत सामील होतात आणि ते स्वतःच तसे होतात की ज्यांना ते क्रिटिसाइज करत होते त्यासारखे. Cynics don't try to cast away the clouds. Instead, they assume that clouds are inevitable. त्यांना वाटते की ती काढूच शकत नाहीत. अवघड असते माहिती आहे मला, पण कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. आणि
असं नाही की तुम्ही त्या ढगाखाली, तुमच्यासाठी पण सूर्य चमकू शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तुम्ही स्वतःलाच असं म्हणत नाहीत की आपण प्रयत्न करू थोडाफार, एक सूर्याची किरण तरी येतील ना थोडे, मग ते आपण तेवढं नाही करत आणि जस्ट शिवाय देतो, ते बरोबर नाही. वर्ल्ड इज डार्क प्लेस अँड दे ट्राय टू थ्राईव्ह इन दॅट सेल्फ प्रोक्लेम डार्कनेस अँड दॅट डार्कनेस फीड्स नायलिझम. ती डार्कनेस जी असते ते सिनिसिझमला जसं फीड करते, ती नायलिझमला बी फीड करते. नायलिझम म्हणजे कशातच विश्वास ठेवायचा नाही, जस्ट जगायचं म्हणून जगायचं, निरर्थक जीवन जगायचं. त्याला ते खुराक म्हणून असतात ते क्लाउड्स म्हणजे, डार्कनेस म्हणजे. आणि मग ते ॲज अ कॉन्सिक्वेन्स इनएव्हिटेबली ती वाढतच जाणार. वी थिंक दॅट वी हॅव टू फाईट दॅट डार्कनेस, दे सक्सीड ऑन सम एक्सटेंट. त्यांना वाटते की सिनिसिझमचं लास्टची स्टेज असते, त्यांना वाटते की लेट्स फाईट इट. पण फायटिंग इजंट द ऑप्शन हिअर ओनली. म्हणजे असं नाही की ओनली वे इज आर्या पार, असं नाही. बिकॉज डार्कनेस कॅन फीड द प्लांट्स लाईट विल स्टेट ऑफ सिनिसिझम. बट ऑब्विसली काय आहे की सिनिसिझम ॲक्च्युली बेटर आहे स्टुपिडिटी पासून. की असं नाही की स्वतःला खोटं तरी बोलायला, ते जस्ट ओपन झालेत आणि त्यांना जस्ट दिसायला की काय आहे खरं, पण ते त्याला काही चेंज न करता किंवा काही स्वतःचे प्रयत्न न करता ते तसंच होईल जी ती ज्यांना क्रिटिसाइज करतात ते. पण स्टील इट्स बेटर टू बी सिनिकल देन स्टुपिड. ना फायनली with enough mental awareness you cast away the clouds and the light of wisdoms appear as the sun. जी लाईट असते ॲज अ सन म्हणून येते, ते एक विजडमची लाईट असते. ते जेव्हा तुमची मेंटल अवेअरनेस येते की ओके मी असं आहे आणि मी असं नाही करायला पाहिजे, माझा एक पर्पस आहे, माझा एक मिनिंग आहे, मग तुम्ही ते नाहीत करणार त्या गोष्टी परत 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 परत. आणि तुम्ही एक जागी होता खऱ्या प्रकारे, आणि तुम्ही जागे झालात की ते ढग आपोआप नाहीसे होतील आणि सूर्याचा उजेड तुमचा होईल. वी एक्सपेक्ट थिंग्स ॲज दे आर अँड फाइंड लाईट इन एव्हरी डार्कनेस. म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा ओके आहेत तशा मान्य करणं आणि त्यात कुठेतरी उजेड सापडणं, ते आपल्या हातात आहे. आणि कोणते असं नाही की कोणत्या डार्कनेसमध्ये उजेड नाही. प्रत्येक डार्कनेसमध्ये, प्रत्येक एंड ऑफ द टनल एक लाईट आहे जी तुम्हाला फक्त हुडकायची, तुम्हाला थोडे कष्ट घ्यायचे, तुम्हाला थोडं डोळे उघडे करून चालायचं आहे आणि त्या लाईटीच्या मार्गाने जायचं आहे. आणि एकदा ती लाईट सापडली की त्याच्या मार्गाने जायचं आणि त्याला सोडायचं नाही. ती विजडमची लाईट आहे. इन्स्टेड ऑफ रनिंग, चेसिंग अँड होल्डिंग, वी लेट गो दोज थिंग्स सो फ्री अप दॅट अननेसेसरी बर्डन वी डोंट हॅव टू कॅरी. म्हणजे आपण गोष्टीला जाऊ देत आणि ते जे एक बर्डन जे असते की आपल्याला फील होते, त्या सिनिक्सला खूप बर्डन फील होते, कारण ती डार्कनेस ते स्वतःवरच घेतात. मग ते बर्डन आपण सोडून देतो. जसं आपण वायझर होतो तसं, जसं आपण ज्ञानी होतो तसं ते आपल्याला वाटतंय की काय नाही आहेत तशा गोष्टी, पण लेट गो करतो आपण त्याला धरण्यापेक्षा आपण सोडून देतो. वी अंडरस्टँड दॅट इट इज नॉट द डार्कनेस वी हॅव टू फाईट बट रॅदर एक्सेप्ट ॲज इट इज. म्हणजे एक्सेप्ट करणं हे आपल्या हातात आहे. अँड द डार्क क्लाउड्स आर of our own making, and so it is in our mind and hand to cast them away and follow the light that bestowed upon us as the product असतात आपले, आपण तयार केलेले जे डार्कनेस असते ते क्लाउड्स असतात, आपले प्रोडक्ट्स असतात. मग आपल्या हातात आहे की त्यांना कसं कास्ट अवे करायचं, विजडमकडे समजायचं. आता ही जे माणूस आहे इथला हा मार्कस आहे, याचाच एक कोट वाटतं की टुडे आय एक्सेप्ट माय एन्झायटी, नो रॅदर I discarded it because it was within myself. ते त्याचं म्हणणं आहे की त्याची जी एन्झायटी होती ती त्याच्या मधातली होती, त्याचा ओन प्रोडक्ट होता म्हणून ती त्याला चेस अवे करू शकला. देर इज डार्कनेस बट देर इज लाईट टू. येस, देर इज क्रूल्टी बट देर इज काइंडनेस टू. सो इन्स्टेड ऑफ बिईंग दॅट बेरर ऑफ डार्कनेस वाट नॉट कॅरी अ लाईट, इट इज लेस हेवी अँड लाईट इट सेल्फ इज विजडम. इट विल सेट यू फ्री इन द एंड. सो चूज युअर वे वाईजली. सिनिसिझम म्हणजे कॅरिंग डार्कनेस आहे. म्हणजे त्यापेक्षा एक वॉइज मॅन होऊन लाईट कॅरी करा ना, मशाल कॅरी करा एक, म्हणजे ते तुम्हालाच इझी जाईल. कारण ते डार्कनेस हेवी असते आणि उजेड थोडा लाईट असतो. कारण लाईट इंग्लिश लाईट वजनाने लाईट म्हणाल मी, तशी तर लाईट आहेच पण वजनाने लाईट म्हणाल मी. मग थोडं सोपं राहील तुम्हाला जर तुम्ही थोडे हुशार झालात आणि सिनिकल न होता, नायलिस्टिक न होता एका चांगल्या मार्गाने जातात, ज्ञानाच्या मार्गाने पुढे
जाताल आणि एक ना एक दिवस त्या उजेडाच्या इतकं जवळ जाताल की तुम्ही स्वतः एक उजेड होताल. तेवढंच मी लिहिलं तर काही विशेष नव्हतं. कसं आहे, वी हॅव टू होप फॉर समथिंग. कारण होपच आपले कोर गोष्ट आहे की आपण मनापासून करतो आणि विदाऊट होप ह्युमन्सला थोडा अडचणच आहे. लास्टली मी समजा एक म्हणून जर संपवायचं असेल तर सिनिकल म्हणतात की होप इज एम्प्टी. शुअर इट इज, होप इज एम्प्टी, बट त्या सॅडनेसच्या वेव्समध्ये ते फ्लोट करते कारण इट्स होप अँड इट्स एम्प्टी. सो आजच्या पॉडकास्टमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन टॉपिकवर, विचित्र काहीतरी टॉपिकवर. तर आजच्या पॉडकास्टसाठी एवढंच. भेटूया नंतरच्या पॉडकास्ट. धन्यवाद.